नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की नेमका खरीपचा 2025चा पीक विमा हा राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलेच असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून हा खरीपचा पीक विमा मंजूर करण्यात आला, परंतु फक्त मंजूर केला म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होत असतो असं काही नाही। कारण की त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कामंही केली जातात। त्याच्यामध्ये क्लेम पास केला जातो, नुकसान किती झालं ते पास केलं जातं। अशा विविध जे काय कामं असतील तर ते कामं केले जातात आणि त्याच्यानंतर त्या निधीची तरतूद केली जाते आणि नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपचा पीक विमा वाटप केला जात असतो। तर मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत सोलापूर जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता या जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत आणि कोणकोणत्या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांचा जे काही क्लेम आहे ते पास झालेला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन कितीपर्यंत करण्यात आले आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही उर्वरित जिल्हे असतील तर त्या सर्व जिल्ह्यांचीसुद्धा माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आता सोलापूर जिल्ह्यामधील पहिला तालुका आहे तर तो म्हणजे अक्कलकोट तालुका। आता या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत हे आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे अक्कलकोट महसूल मंडळ, त्याच्यानंतर चापलगाव महसूल मंडळ, दुधनी महसूल मंडळ, जौर महसूल मंडळ, कारजाई महसूल मंडळ, किनी महसूल मंडळ, मैदागिरी महसूल मंडळ, नागासूर महसूल मंडळ, ताडवल महसूल मंडळ आणि वादगरी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे पात्र आहेत आणि या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांचा जे काही पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन जवळपास 60 ते 70% पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये हे सर्व कॅल्क्युलेशन ज्यावेळेस पूर्ण होईल त्यानंतर या तालुक्यामधील या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। त्याच्यानंतर दुसरा म्हणजे बार्शी तालुका। आता बार्शी तालुक्यामधील अग्गलगाव महसूल मंडळ, बार्शी महसूल मंडळ, गौंडगाव महसूल मंडळ, खांडवी महसूल मंडळ, नारी महसूल मंडळ, पानगाव महसूल मंडळ, पांगरी महसूल मंडळ, सुंदारे महसूल मंडळ, सुर्दी महसूल मंडळ, उपाळे महसूल मंडळ आणि वैराग महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांचा जे काही पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशनसुद्धा जवळपास 60 ते 70% पूर्ण झालेले आहे आणि ज्यावेळी 100% पूर्ण होईल तर ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं हे वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुक्यामध्ये माढा तालुका। आता या तालुक्यामधील बेंबाळे महसूल मंडळ, दारेफळ महसूल मंडळ, कुरुडवाडी महसूल मंडळ, लहुळ महसूल मंडळ, माढा महसूल मंडळ, म्हैसेगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर मोडणी महसूल मंडळ, तसेच निमगाव महसूल मंडळ, रांजणी महसूल मंडळ, रोपाळे महसूल मंडळ आणि टेंभुर्णी महसूल मंडळ। तर मित्रांनो, ही सर्व महसूल मंडळे पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांचं जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन 100% पूर्ण होईल हे झाल्याच्या नंतर या तालुक्यामधील या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपचा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्याच्यानंतर करमाळा तालुका। आता या तालुक्यामधील अर्जुननगर महसूल मंडळ, जौर महसूल मंडळ, जिंटी महसूल मंडळ, करमाळा महसूल मंडळ, केम महसूल मंडळ, केतूर महसूल मंडळ, कोर्टी महसूल मंडळ, पंगरे महसूल मंडळ, कोठारी महसूल मंडळ, सालसाली महसूल मंडळ आणि उंबरड महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन विम्याचं 100% पूर्ण होईल हे झाल्याच्या नंतर लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे माळशिरस तालुका। आता या तालुक्यामधील अकलूज महसूल मंडळ, दहिगाव महसूल मंडळ, फोर्टशिरस महसूल मंडळ, इस्लापूर महसूल मंडळ, खुंडूस महसूल मंडळ, लवंग महसूल मंडळ, माळशिरस महसूल मंडळ, मौलंग महसूल मंडळ, नेतापुते महसूल मंडळ, पिलीव महसूल मंडळ, सदाशिवनगर महसूल मंडळ आणि वेलापूर महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांचं सुद्धा जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि हे ज्यावेळेस पूर्ण होईल तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं
हे वाटप केलं जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे मंगळवेढा तालुका। आता या तालुक्यामधील आंदलगाव महसूल मंडळ, भोसे महसूल मंडळ, त्याच्यानंतर बोराळे महसूल मंडळ, हुलजंटी महसूल मंडळ, मंगळवेढा महसूल मंडळ, मारापूर महसूल मंडळ, मारवाडे महसूल मंडळ आणि पटखळ महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांची जी काही विम्याचं कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं हे वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर मोहोळ तालुका। आता या तालुक्यामधील अंगार महसूल मंडळ, कामठी बुद्रुक महसूल मंडळ, माहुळ महसूल मंडळ, नारखेड महसूल मंडळ, पेनूर महसूल मंडळ, सवाळेश्वर महसूल मंडळ, शेटफळ महसूल मंडळ, टाकळी महसूल मंडळ आणि वाघोली महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांचे विम्याचे कॅल्क्युलेशन हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं हे वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर पंढरपूर तालुका। या तालुक्यामधील भालवानी महसूल मंडळ, बांदी शेगाव महसूल मंडळ, चाले महसूल मंडळ, करखा महसूल मंडळ, काशेगाव महसूल मंडळ, खर्डी महसूल मंडळ, पंढरपूर महसूल मंडळ, पाटकुरोळी महसूल मंडळ, फुलूद महसूल मंडळ, रोपाले महसूल मंडळ आणि तुंगट महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर सागोळे तालुका। आता या तालुक्यामधील घेरडी महसूल मंडळ, हात्तीड महसूल मंडळ, जेवाला महसूल मंडळ, कोला महसूल मंडळ, मुहुड बुद्रुक महसूल मंडळ, नजारे महसूल मंडळ, शेगाववाडी महसूल मंडळ, सागोळा महसूल मंडळ, शिवणे महसूल मंडळ आणि सोनाड महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर सोलापूर नॉर्थ या तालुक्यामधील बाले महसूल मंडळ, कोंडी महसूल मंडळ, त्याच्यानंतर मांजरवाडी महसूल मंडळ, मार्डी महसूल मंडळ, सोलापूर महसूल मंडळ, सेलागी महसूल मंडळ, सोरेगाव महसूल मंडळ, थिरे महसूल मंडळ आणि वडाळा महसूल मंडळ, हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि या शेतकऱ्यांचे जे काही विमा कॅल्क्युलेशनचा अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे आणि ज्यावेळेस हे काम 100% पूर्ण होईल तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर सोलापूर साऊथ। आता याच्यामधील आवरड महसूल मंडळ, बोरमोनी महसूल मंडळ, हंटुगी महसूल मंडळ, मंद्रुप महसूल मंडळ, मस्ती महसूल मंडळ, निंबार्गी महसूल मंडळ, विंचूर महसूल मंडळ आणि वालसंग महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला आहे आणि या तालुक्यामध्ये आणि या महसूल मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांची जी काही अंतिम आणि म्हणजे जे काही विम्याचं कॅल्क्युलेशन आहे तर ते अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल 100% पूर्ण झाल्याच्या नंतर शासनाचा निधी हा लवकरच ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो। तर मित्रांनो, हे होतं एकंदरीत सोलापूर जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। आता या जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांचं जे काही विमा कॅल्क्युलेशन आहे 1 ते 2 आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि हे पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आपण जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांचंसुद्धा अपडेट येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।